आताचा जो मुलाखतीचा विषय आहे तो सद्गुरू नामस्मरण. पण बरेचसे पॉईंट आणि जे साधनेमधले जे अंग आहेत आणि ज्या मुलाखती झाल्या, मंगलाचरण, शक्तिवेद प्रार्थना, मारुती स्तोत्र, तसंच मोरेंनी अनुभव सांगितले, वेळेवर काकांनी पण सांगितलं. त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी बऱ्यापैकी म्हणजे असं ॲक्च्युली वाटत होतं की मुलाखत सांगण्यापेक्षा ऐकतच राहावं, तो आनंद घेतला. जसं आज आपण सकाळी कोणता अनुभव घेतला, आपल्याला ॲक्च्युली इथे येण्याचा उद्दिष्टच आहे की आपली जशी आपण जन्मापासून पूर्ण जे घडी संस्कार आणि जे आपल्याला सांगितले जातं त्याप्रमाणे आपली प्रपंचातली जी आहे अवस्था आणि म्हणजे त्यासाठी दैहिक अवस्था आपली विकसित होत जाते. आपण जे आपलं स्थान बघत असतो लहानपणापासून शाळा, कॉलेज, लग्न या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी अडचण, जे मोरेंनी सांगितलं ती अडचण ॲक्च्युली अभिषेक म्हणाला ना, ती काही प्रतिकूलता नसून त्या अडचणीला दादांनी सांगितलं एकदा की सांगायचं थँक्यू की त्या अडचणीमुळे आपण या गुरुमार्गी आलो. तर बेसिकली मागे जेव्हा मला शिकवंतांनी सांगितलं होतं गुरुमार्गी होणे, यामध्ये मला परत एक वाक्य रिपीट करायचं आहे की यू हॅव बीन सिलेक्टेड. नाहीतर आत्ताच्या वेळेला एवढी मोजकीच माणसं आहे जे जगत कल्याणाचं जेव्हा कार्य बाबांनी जेव्हा दादांना सांगितलं करण्यासाठी आणि दादांनी 30 वर्षे ही सगळी सिद्धांत पद्धती वेगवेगळ्या प्रकारे सगळं विमोचन सिद्ध केली. आपण हे सगळं जर बघणार असेल तर हा एक छोटासा पार्ट आहे नामस्मरणाचा, पण त्याचा इम्पॅक्ट आपल्या साधनेवर खूप बऱ्यापैकी इम्पॅक्टफुल आहे. तर ह्याचं तुम्हाला बऱ्यापैकी बरेच जण ते आधी पण सेमिनार वगैरे अटेंड केलेले आहेत. काय होतं, पण थोडं व्हिज्युअलायझेशन केलं तर त्यामध्ये आपल्याला परत रिव्हिजन होते आणि आपली एक आध्यात्मिक प्रगती होते. कारण सकाळी आपण जी ओंकार साधना केली अर्थातच त्यामध्ये आत्मिक पोषण होतं, दुपारचं जेवण देहाचं पोषण होतं, गोड जिलेबी संतुष्टी झाली एकदम. कारण पंच ज्ञानेंद्रिय, कान ते जेवण आहे, हा सगळा डोळे छान आहे, जीभ, त्वचा आणि म्हणजे ना, त्यामुळे ते आपलं एक दैहिक पोषण होतं अन्नातून. पण आजचा हा दिवस आहे हा आत्मिक पोषणाचा, त्याच्यामुळे तो पण एकदम या मुलाखतीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकदम छानच व्यवस्थित आहे. तर महेंद्र सद्गुरू नामस्मरण याबद्दल जो आम्ही रेफरन्स काढलाय तो ओंकार चाचांनी सद्गुरू साकार ग्रंथालय दिलं होतं. त्याआधी चाचा इथे मुलाखत घ्यायचे, कारण आम्ही काही दादांना पाहिलं नाही, पण चाचांच्या माध्यमातून दादा व्यक्त झाले आम्हाला. तर चाचा जेव्हा मुलाखती घ्यायचे त्यावेळेस ते जाऊन पॉईंट आउट आणि द्यायचे. त्यानंतर त्यांनी हा ग्रंथ प्रकाशित केला. तर बऱ्याचशा वेळेला जेव्हा अशी वेळ येते अभ्यास करण्यासाठी तेव्हा ते रिलेट होतं किंवा आठवतं की चाचा मुलाखती घ्यायचं. त्यातले काही पॉईंट्स काढले ते महेंद्र आता सांगणार आहे आणि आम्ही पीपीटीच्या माध्यमातून थोडं व्हिज्युअलाइज करायचा प्रयत्न करणार आहे. नामस्मरण हे दादाने सिद्ध केलेलं साधन आहे आणि संख्येने म्हटलेल्या नामाचे स्मरण घेऊन समजा ते आपण 108 वेळा त्याच पद्धतीने म्हणतो, यालाच नामस्मरण असं म्हणतो. तर दादा औदुंब क्षेत्री जाण्या अगोदर ते घरून कामकाज करत होते. तर तेव्हा त्यांनी येणाऱ्या भक्तांना श्रीफळ पूजन व सद्गुरू नामस्मरण ही सेवा सांगत असेल. तसंच दादा गुरुपौर्णिमेच्या विधी शास्त्रीय पद्धतीने करेल. हा विधी ते होमावून युक्त करेल. त्या देवदेवतांच्या आशीर्वादाची पदप्राप्ती करायची असते. त्या इष्टदेवतांना आवाहन करून त्यांची स्थापना ते करेल व त्यांना उद्देशून ते हवन करेल. गुरुपौर्णिमेच्या दिवशी दादा इच्छुक भक्तांना ही सद्गुरू नामस्मरणाची शिक्षा देईल. या मंत्राचे दादांनी स्वतः दररोज 1100 वेळा याप्रमाणे 12 वर्षे पुरस्चरण केलेले आहे. त्यामुळे या विधीला फार मोठे महत्त्व आहे. त्यांनी ओम श्री साईनाथाय नमः हा मंत्र शास्त्रशुद्ध पद्धतीने सिद्ध केला आहे. जसं मी म्हणालो की दादांनी प्रत्येक गोष्ट आहे ना, जसं हे आपल्याला सगळं रेडी मिळालं आहे. म्हणजे जसं कॉम्प्युटरचा शोध लागला तेव्हा त्याचं सर्किट फुटबॉलच्या ग्राउंड एवढं होतं आणि आता तुमच्या समोर आहे टेबलवर.
तर हे सिद्ध करण्यासाठी पण कित्येक दशकं किंवा शतकं गेली असतील. तर तसंच दादांनी हे सगळं सिद्ध केलं किंवा नामस्मरणाची दीक्षा हे शास्त्रोक्त पद्धतीने होम हवन करून सिद्ध केलं आणि त्यावेळेस भक्तांना, इच्छुक भक्तांना ती दीक्षा देण्यात आली. त्यावेळेस एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते की भक्त पण कसे असतात, म्हणजे कधी कधी गुरूंचे गुरु होण्याचा प्रयत्न करतात आपल्या चातुर्याने. तर असं होतं की गुरुपौर्णिमा त्यावेळेस सूर्य कर्केत असतो आणि जेव्हा भक्त दीक्षा घेण्यासाठी यायचे तेव्हा दादा त्यांना सांगायचे की आता पुढील जे संक्रमण होणार मकर राशीत म्हणजे जानेवारीमध्ये, तुम्हाला तर माहिती आहे शाळेमध्ये शिकवलं जूनमध्ये आणि जानेवारीमध्ये सूर्याची जी दिशा आणि चेंज होते, तर ते मकर राशीत संक्रमण होतं. तोपर्यंत त्या भक्तांना एक अट घातलेली होती दादांनी की तुम्ही एक फळ सोडायचं. त्यातले एक भक्त असे की त्यांनी कोणतं फळ सोडावं? बेलफळ. म्हणजे काय मस्त आहे एकदम, आपण खाऊच शकतो. बेलफळ काय मॅनेजेबल आहे खाण्यासाठी. आता हे फळ सोडलं तर नाही म्हटलं तरी ते फळच आहे, पण जो दादांचा म्हणजे गुरूंनी जे सांगितलं आहे ते कधीच असं खोटेपणा किंवा कोणी कुठच्याच गोष्टी कधी चुकून करू नये. कुठचाही स्वार्थ असो, प्रापंचिक असो किंवा पारमार्थिक असो. काय झालं, दुसऱ्याच दिवशी त्या भक्तांना शौचास खाल्लं की शौचास व्हायला लागलं, काही खाल्लं की शौचावाटे रक्त पडायला लागलं, आव व्हायला लागली, एकदम हैराण झाले. आता करायचं काय? सगळ्या डॉक्टरांना दाखवलं, वेगवेगळी थेरपी केली, पण काही खाल्लं तरी काय पचत नाही, तसंच ठेवत आहे. शेवटी एक निष्णात नाडीवैद्य डॉक्टरांना त्यांनी दाखवलं आणि त्यांनी जो त्यांना उपाय दिला तो काय होता माहिती? की तुम्हाला 3 महिने मुरांबा, त्यानंतर मला 3 दिवसातील मुरांबा खावा लागला बेलफळाचा. म्हणजे कळलं ना, तो हेच आहे की त्यानंतर हे झाल्यानंतर ते भक्तांचा जो काही भाव होता, म्हणजे एक प्रकारचं आपण म्हणून की प्रमादच होतं आपल्याकडून काही गोष्टी. म्हणून जी आपल्याला आत्म किंवा काही गोष्टी सांगण्यात येतात त्याचं आपल्या चातुर्याने किंवा पुढचा निष्कर्ष काही वेगळं काढून करू नये. ह्या गोष्टी अशाच गुरूंच्या आज्ञेप्रमाणे आचरणात सांगायच्या. आणि सांगावंसं वाटतं की ही गुरु ही व्यक्ती नसून ती शक्ती आहे, तर ते लक्षात असतं सगळ्यांना. ओम श्री साईनाथांनो हे श्री सद्गुरू नामस्मरण सिद्ध करून कार्यालंबी दादांनी हवनपूर्वक विधी करून या नामस्मरणाची दीक्षा गुरुपौर्णिमेला भक्तभाविकांना दिली. या प्रसंगी जो ओंकार साधना दादांनी भक्तांना प्रदान केली, त्यात त्यांनी आज आपण सकाळी साधना केली तेव्हा साधना आणि न्यासानंतर ओम श्री साईनाथाय नमः हे सद्गुरू नामस्मरण याचा समावेश दादांनी केला. या सर्व साधने हे नामस्मरण 108 वेळा दादांनी म्हणावे सांगितले. फार महत्त्वाचं पॉईंट आहे, कारण नामस्मरण हा एक जो आता आपण विषय घेतलाय त्यामध्ये 108 का 108चं जे बायफर्केशन किंवा जे कॅल्क्युलेशन आहे ते आता महेंद्र सांगेल तुम्हाला. तर समोर जे तुम्हाला दिसत आहे तर मानवामध्ये महाभूत तत्वांचं जे प्रमाण असायला हवं हे प्रमाण हे पर्सेंटेज वाईज नाही, हे पटीने. म्हणजे पृथ्वी 1 आहे तर आप 3 असायला हवं. तेज 11, वायू 21 आणि आकाश 108. तर तुम्हाला हे कळलंच असेल, कारण तुम्ही 108 वेळा नामस्मरण करता. म्हणजे थोडक्यात काय, ते 108 म्हणजे आकाश तत्वाची जी पोकळी आहे आपल्याला माहीत नाही. जर आपल्याला कोणी सांगितलं तर मला वाटतं एकदम आपण म्हणे आम्ही एकदमच या बाबतीत एकदम गरीब आहोत. कारण आपलं मोस्टली जे दिवसभराच्या कामामध्ये आपल्याला साधनेला मिळतो 30-35 मिनिटाचा वेळ आणि इतर वेळेस खर्ची होतं. म्हणून ते जे साधू आणि बरेचसे जण जातात की कुठे गिरनार किंवा हिमालयात वगैरे आणि कंटिन्यू तपस्या, आणि ते कशासाठी? हे सगळं आकाश तत्वाची हे करत असतात ते बरोबर. आणि आकाश तत्वासाठी गुरुप्रसादमध्ये जो वेळ किंवा जो सकाळी 5 ते 8 साधनेसाठी पोषक आणि संध्याकाळी 6 ते 7:30, त्याच्यामुळे त्या वेळा तुम्ही जरूर हे करा. बघा संध्याकाळी जेव्हा सूर्यास्त व्हायला येतो त्यावेळेस त्या दरम्यान फुलं अशी एकदम बावल्यासारखी वगैरे त्या हळूहळू ते आकाश तत्वाचं
ड्रॉप होतं. म्हणून यावेळी तमाम साधना करणं उत्तम. आता 108 ह्याचं कॅल्क्युलेशन आणि ते सांगितलं. तर ह्या नामस्मरणामध्ये एकूण 9 अक्षरे आहेत. दादाने सांगितल्याप्रमाणे ही 9 अक्षरे म्हणजे 9 ग्रहांची द्योतक आहे. तसेच 9 अक्षरातील प्रत्येक अक्षराला उच्चार मध्य लय असल्यामुळे 9 गुणिले 3 बरोबर 27 ही अक्षरे 27 नक्षत्रांची द्योतक आहे. पहिले 9 ग्रह आणि 9 गुणिले 3 उच्चार मध्य लय बरोबर 27 आणि ही अक्षरे 27 नक्षत्रांची द्योतक आहेत. प्रत्येक नक्षत्रामध्ये 1 चरण 4 चरण अशा प्रकारे 108 हा अंक दादानी सद्गुण नामस्मरणामध्ये इथे बघा आकृतीमध्ये ना 1 2 3 4 ओम श्री साई नाथाय नमः. प्रत्येक याच्यामध्ये उच्चार मध्ये आहे. म्हणजे किती झाले 9 3 27 आणि ते 4 चरणांमधून जाणार. एक सांगायचं होतं की कोणी जन्माला आला की आपल्याकडे जे हिंदू धर्मामध्ये काय करतात, लहानपणी काय करतात, जन्मपत्रिका, कुंडली का ह्याचं फ्युचर किंवा काय करणार आधीच पालकांना उत्कंठा असते. अजून ते बाळाचा आवाज नाही बोललं नाही काही, पण आधीच जन्मपत्रिकेवर सगळंच त्याचा हे होणार. माझी तर फार खराब होती पण गुरु मार्गी आल्यामुळे ती चेंज झाली. हेच आपण म्हणतो ना की कीर्तन आहे. सो हा इम्पॅक्ट कसा होतो, कारण हा दादाने जे पण केलं ना ते खूप सायंटिफिकली केलं. ह्याचा प्रत्येक माणसाला म्हणजे जो कोण कामकाजासाठी किंवा इतर पण जे आहेत जसे अर्थबाउंड स्पिरिट मधले आहेत, दादानी आधी सांगितलं की 25% इकडचं 75% जे पिशाच्य किंवा परलोकात पण आहेत जे ज्यांना गती नाही मिळाली त्यासाठी जास्त दादानी काम केलं. सो त्या सगळ्या कॅल्क्युलेशन प्रमाणे दादानी प्रत्येक गोष्टीची सिद्धता केली आहे आणि त्यासाठी जे लागणाऱ्या किंवा जे गायडन्स आहे ते त्यांना बाबांकडून आणि इतर विभूतींकडून झालं. तर 108 तुम्हाला कळलंच असेल. म्हणजे 108 नामस्मरण करताना तुमचं किती अवधान असायला हवं ते आपण दादा कामकाज करत असताना कोणी भक्ताने विचारलं की तुम्ही भविष्य घडवितात का, तर दादा सहज सांगायचे की मी भविष्य घडवत नाही, मी भविष्य सांगत नाही, मी भविष्य घडवितो. तर या उत्तरामागेच ह्या 9 अक्षरी नामस्मरणाची सिद्धता दादाने दिली केली हे कळलं. कारण आपण सगळ्यांना माहितीच असेल की मोरे पण सांगत असतील कित्येक जण नवीनच असतील की आम्ही आधी त्यांनी अंगठ्या घातल्या किंवा आम्हाला साडेसाती आहे किंवा ह्या ग्रहांचा इम्पॅक्ट आहे. तर आपण आत्ता काय झालो, आपण कोणी नवीन माणूस येईल तो आपल्याला विचारेल समजा, कारण आपण दुसऱ्यांना पण मदत करतोच ऑफिसमध्ये, रिलेटिव्समध्ये, इतर सोसायटी किंवा राहत्या ठिकाणी. तर ते म्हणणार अरे मग तुम्ही हे नाही करत का, उपवास तपास व्रत वैकल्य ग्रहांचं ज्या कोणत्या विधी आपल्याला जन्म ते मरणापासून ज्या विधींना सगळ्यांना जावं लागतं समाजात, त्यामध्ये आपण तर सरळ सांगू नाही शकत की मी हे नाही म्हणत, पण निदान तुम्ही हे सांगू शकता की त्याच्यावर ते चेंज करण्याचं आणि त्याचं कसं कंट्रोल आहे आणि ते कसं कॅल्क्युलेटिव्ह आहे, जे त्याचं सिद्ध करून त्याचं समावेश केलं आपल्या जीवनामध्ये ते 108 आकडा कसं चेंजेस करणं. म्हणून दादा म्हणायचे ना मी भविष्य सांगत नाही आणि घडवितो. नामस्मरण, नाम व स्मरण हे 2 शब्द आहेत. हे शब्दच नामस्मरण कसे करावे हे सांगतात. आपल्याला गुरुनी संथा दिली आहे, संथा शिकवली. त्या संथेत आपण प्रथम नामाचा उच्चार करतो, त्याचे कायम अवधानपूर्वक स्मरण घेऊन 108 वेळा त्याच पद्धतीने नामाचा उच्चार केला करणे म्हणजेच नामस्मरण होय. संथा म्हणजे परमेश्वराला प्रेमाने मारलेली हाक असे दादांनी सांगितले आहे. म्हणूनच नामस्मरणात नामी तत्वाबद्दलचे प्रेम परिपूर्णतेने व्यक्त झाले पाहिजे. एक ऑडिओ बघूया नामी तत्वाबद्दलची. ती ऑडिओ मी नंतर दाखवतो. आता जे दादा 20 सेकंदामध्ये ज्यावेळी प्रथम या नामाची संथा दिली गेली
त्यावेळी 20 सेकंदामध्ये हे नामस्मरण म्हटले जायचे. या संख्येमध्ये ओम श्री साईनाथाय नमः हा शब्दसमुच्चय प्रत्येकी 5 सेकंदामध्ये उच्चारला जात असे. दादानी जेव्हा साधनेत बदल केला तेव्हाच हे संपूर्ण नामस्मरण 5 सेकंदात उच्चाराव्यास सांगितले. आपण ऑडिओ ऐकूया आपण. आता तुम्हाला सांगितलं तर 1100 वेळा दादाने पुरस्करण केलं म्हणून ते सांगितलं की सगळं सिद्ध, सगळं रेडीमेड आपल्याला मिळालं. पण अजूनही आपल्याला त्या साधनेमध्ये त्या 10 मिनिटं 108 आता तुम्ही 5 सेकंदाच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे जर तर साधारण 10 मिनिटं लागतात. पण त्या 10 मिनिटामध्ये मी नंतर तो ऑडिओ ऐकवणार आहे. ज्या दादाने सांगितलं की तो एक विषय आपला काय असतो की साधनेला बसतानाच आपल्याला ॲक्च्युली काय करावं लागतं, सगळ्या रिलॅक्स ते व्हावं लागतं. पण आपल्या असतं की साधना झाल्यावर ही बस पकडायचे किंवा ट्रेन पकडायचे. कारण प्रत्येकाला जर 9:30ला कामावर पोहोचायचं आहे, साधारण 8ला घर सोडावं लागतं 1-1.5 तासाच्या अंतराने. तर तो पहिला विषयच घेऊन आपण जातो. स्टुडंट असेल तर कॉलेजचा काम करणारा किंवा कोणी असेल. आणि ती असं होतं की एक शरीराला तो संस्कार होतो ना, त्यानंतर रिटायरमेंट नंतर पण ती गोष्ट होते. पण परमार्थामध्ये जर अवधान तुम्ही जेवढं जास्तीत जास्त तुमच्यामध्ये इम्प्रूव्ह कराल आणि वाढवाल तर तुम्हाला ती अलौकिक त्या लहरीचा अनुभव नक्कीच येईल. दादांनी जेव्हा साधनेमध्ये बदल केला तेव्हा हेच संपूर्ण नामस्मरण त्यांनी 5 सेकंदात उच्चाराव्यास सांगितले. आज आपण जी सकाळी साधना केली त्यामध्येही 5 सेकंदात आपण ही साधना सद्गुरू नामस्मरण म्हटले आहे. पूर्वीच्या 20 सेकंदाच्या नामस्मरणापेक्षा आजचे 5 सेकंदाचे नामस्मरण म्हणजे 1/4 झालं, 1/4 वेळेत म्हटले जाते. त्यामुळे ओम श्री साईनाथाय नमः हे अक्षराचे समुच्चय 1.25 सेकंदात म्हटले गेले पाहिजे. आता जे चार्टमध्ये दाखवलं आहे ना, हे नामस्मरणाची संख्या आहे ती नॉर्मल आहे. म्हणजे जी कामकाजाला येणारी नवीन असतात त्यांना म्हणून दाखवतो. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. कळलं ना. आपण साधनेत जी संथा आपल्याला सांगितली ती अशा प्रमाणे ही जी आता मी म्हटली संथा, ही देव 5 सेकंदाची संथा ही कामकाजासाठी येणाऱ्या भक्तवैद्यांसाठी दिली जाते. आपण सकाळी जी केली म्हणजे साधना केली कामकाजासाठी येणाऱ्या संस्थेमध्ये नमानंतर पॉज घेतला जातो. पण आपण जी साधना सकाळी केली त्यामध्ये पॉज नंतर कंटिन्युएशनमध्ये पुढे ओम श्री कंटिन्युएशनमध्ये येतं. तर ती उत्पत्तीकडे जातो आपण. ओम श्री श्वास साईनाथाय नमः. ओम श्री श्वास या पद्धतीने पुढे कंटिन्यू. ओम हे नामस्मरण संथा पद्धतीने म्हणताना जो ध्वनी निर्माण होतो त्या ध्वनीच्या लहरी आपल्या आसमंतात राहून पुनश्च ज्यावेळी आपण प्राणायामद्वारे म्हणजे प्राणायामद्वारे नामस्मरणाचा उच्चार करतो त्यावेळी प्रकाशमान होऊन सकाळी सांगितल्याप्रमाणे रक्तातील पेशींबरोबर एकरूप होते. या प्रक्रियेमुळे ऋणानुबंध पदके काया वाचा मनात धारण झालेली अशुद्धता श्वासाद्वारे विसर्जन होते व साधकाचे काया वाचा मन गुरुशक्तीने परिपूर्ण होऊन सद्गुरुमय होते. या नामस्मरणाच्या उच्चाराच्या वेळी जे प्राणायाम होतात त्यामुळे रक्ताभिसरणाचा वेग कमी होतो. एक मिनिट.
साधारण गुगलवर बघा तर कासवाचा जो ब्रीथिंग हे डॉक्टर्स ब्रीथ आहे तर साधारण 100च्या घरात 1 मिनिटाला असतं. माणसाचा दादानीच लिहिलं आहे 18 ते 20 वगैरे असं. श्वान वगैरे म्हणजे कुत्र्यांचं जास्त फास्ट आहे. तर प्राणायाम म्हणजे काय, मेन म्हणजे प्राण म्हणजे काय, तो ॲक्च्युली शब्दाचा अर्थ घेतला तर सूक्ष्म तो आत्मा आणि वायू म्हणजे जड देहातला हवा. तर प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन. म्हणजे आपण म्हणतो ना एखादा गेला त्याचं निधन झालं तर प्राण निघून गेला असं. तर हाच आपण जो हे सगळं ऑटोमेशन चालूच आहे. आपण श्वास घेतो आपण त्याच्यावर हे नाही करत आहे, ऑटोमॅटिकली तो श्वास उश्वास होतोय. पण त्याला जो आयाम दिला, जो तुम्ही जेव्हा साधना करता आणि जी संता तुम्ही उच्चारता त्यामध्ये काय होतं की त्या श्वासोश्वासाद्वारे तुमचं फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन जाऊन रक्ताभिसरण होतं आणि तुमची फुफ्फुसाची लंग कॅपॅसिटी पण इम्प्रूव्ह होते. ह्याचं सगळ्यात जास्तीत जास्त लोकांना जे माहिती मिळाली की कोविडमध्ये. कारण जे आपले जे शरीर आयुर्वेदाप्रमाणे कफ वात आणि पित्त या प्रकृतीत असतं त्याच्यामध्ये ह्या सगळ्या आपल्या ज्या पुरातन वेदांपासून जी नॅचरोपॅथी आणि सगळं थेरपी आलेली आहे त्यामध्ये याला फार महत्त्व आहे. त्याच्यामुळे बिहेवियरमध्ये पण बरेचदा तुम्ही बघा की मॅक्सिमम योगी मुनी ऋषी मुनी तपस्वी हे बोलतात कमी. कारण वाचा तर सिद्धच असते, जे बोलतात ते ब्रह्मवाक्यच असतात पण ते ॲक्च्युली साधना त्यांच्या श्वासावरच चालू असते. त्याच्यामुळे त्यांचं जर म्हणाल तर एक वेगळ्याच लेवलचं नामस्मरण चालू असतं. पण दादानी आपल्याला पण हे आपल्या दैहिक अवस्थेमध्ये इम्प्रूव्हमेंट हवी जेणेकरून बाहेरच्या इतर जे दैहिक शरीरातले त्रास असतात ते कमी व्हावे आणि त्याची आपली दैहिक वाढावी इम्युनिटी. म्हणून प्राणायाम फार महत्त्वाचं आहे. तर अभिषेकने बऱ्यापैकी सकाळी हे सगळं सांगितलेच आहे कोर्स. हे जे 7 चक्र आहे पण इथून जे मणिपुरी चक्रापासून नाभिस्थानापासून अन्नमय आणि आनंदमय तर बऱ्याच जणांना माहिती आहे कोशांमध्ये विकसित अवस्था आणणं हे आपलं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे अन्नमयचं फक्त मी एक सांगतो कारण मगाशी अभिषेक आणि म्हणाले की अन्न खाताना पण ते अन्नाबरोबर विषय धारण होतात. आजच्या घडीला एक फार मला इथे सांगावंसं वाटते की अन्न जेवताना लहानपणी आमचे आई बाबा सांगायचे किंवा त्यांच्या आई वडिलांपासून आलेलं की टी व्ही किंवा काही इतर विषय बघून. आता त्यांच्या आई वडिलांच्या वेळेस टी व्ही नसतील पण इतर चर्चा किंवा गोष्टी बघू नका. आमच्या आई वडील टी व्ही बघू नका. आम्ही आमच्या मुलांना सांगतो मोबाईल बघू नका. कारण ह्याचं काम जास्त असतं सध्या रील स्क्रोल करायला. सो काय होतं की जेव्हा अन्न ग्रहण करतात तेव्हा जे समोरचा विषय असतो तो तुमच्या नकळतपणे धारण होत असतो. आणि हा विषय म्हणजे रोजचं तुम्ही 2दा बिल खाताय, जेवण जेवताय टोटल 4 वेळा, ऑफिसमध्ये असो कॉलेजला असो बाहेर असो. पण ते अन्न वेगवेगळ्या स्थळ काळ वेळामध्ये जात आहे आणि हे पिंडामध्ये कुठेतरी एक म्हणतात ना नकळतपणे दोष निर्माण करते. आणि ज्याचंच नंतर जसं सांगितलं अभिषेकने की कित्येक वर्षांचं ते गणित आहे. पण आपण काय करणार पटकन करणार हे आत्ताच झालं. आता हे सगळं आपल्या सगळ्या सवयी आहेत. काही खराब सवयींचं जे शरीर एक दाखवतं तुम्हाला रिॲक्शन तेच हे सगळे. त्याच्यामुळे दादांनी ह्या सगळ्या गोष्टीवर पण प्रॅक्टिकली खूप भर दिला. तुमच्या सवयी आचार विचार आणि कायावाचामध्ये शब्द बऱ्याच ठिकाणी रिपीट झाले. सद्गुरू नामस्मरण हे 5 कोशाशी संबंधित आहे. ज्यावेळी या 5 कोशांचा विकास होतो त्यावेळी कंठातून होणारा उच्चार ध्वनिरूपाने ऐकू येतो. ध्वनी हा पिंडाचा असून त्यात ध्वनी लहरी ध्वनी हे अंग अनुभवास येते. सद्गुरू नामस्मरणाचा उच्चार करताना अवधानपूर्वक स्वर ताल लय या अंगाने म्हटले पाहिजे. स्वर व लय यांचा सारख्या प्रमाणात उच्चार झाला पाहिजे. हार्मोनियमच्या काही आता आपण जी साधना करतो त्या सूर लावतो तर तो त्या सुराशी व स्वराशी गतीशी नामस्मरणाचा उच्चार व लय यांचे एकरूपत्व झाले पाहिजे. हे नामस्मरण ज्यावेळी उच्चार मध्य लय या पद्धतीने म्हटले जाते त्यावेळी उच्चार हा स्पष्ट पाहिजे. म्हणजे ओम श्री साईनाथांना हा उच्चार स्पष्ट पाहिजे. अशा प्रकारचा उच्चार झाला असता ध्वनी लहरी ध्वनी
ही पिंडाची अवस्था निर्माण होते. या अवस्थेतून ज्यावेळी स्वर ताल लय यांचे भान घेऊन आपण नामस्मरण म्हणतो त्यावेळी ध्वनी लहरी प्रकाश म्हणजे ब्रह्मांडाची अवस्था साधकाला प्राप्त होते. याच प्रक्रियेतून शेवटी 5 कोशाचे एकरूपत्व होते आणि यालाच 5 मुखे परमेश्वर ही अवस्था प्राप्त होते. श्री सद्गुरुनाथ नामस्मरणाचा साधकाला होणारा लाभ सांगताना दादा एका मुलाकडे म्हणाले होते की जरी नामस्मरणाने दैहिक व आत्मिक विकास होतो तरी आरोग्याच्या दृष्टीनेही हे नामस्मरण हृदयरोगांसारख्या घातक व्याधीपासून संरक्षण मिळते. जसं कोविडपासून पण संरक्षण मिळालं तसंच घातक म्हणजे हृदयरोगांसारख्या घातक व्याधीपासून संरक्षण मिळते. तर आता एक स्क्रीन समोर मी चित्र दाखवलंय. आताच्या वेळेला चॅट जीपीटीच्या मदतीनेच केलंय आणि यामध्ये ऍक्च्युली असं आहे की सद्गुरू साकार निराकारमध्येच लिहिले ओंकार सप्तती पान नंबर 200 वर की आपल्या शरीराची डावी बाजू उजवी बाजू ब्रह्मांड आहे आणि डावी बाजू पिंड आहे. पिंडाकडे जे 5 तत्व आहे त्यामधलं अन्न पाणी पृथ्वी आणि आग हे देहाचं पोषण करण्यासाठी असं एकदम उपयुक्त आहे. आणि आत्म्याचं पोषण इथे ट्रॅकिया हवा वायू आणि आकाश म्हणजे हवा आणि आकाश तत्व जे तुम्हाला इथे डाव्या बाजूला दिसतंय ते देहाचे पोषण आहे देहिक अवस्था आणि उजवीकडे ते आत्म्याचे पोषण आहे हे मानवी देहाचे आणि हे तेज तत्व. तर त्याने महेंद्रजीने सांगितलं म्हणजे दादाने दिलं की हार्ट अटॅकचं कसं होतं 108 वेळा तुम्ही नामस्मरण करता कायावाच्या मनाने उच्चारमध्ये संथेने तर 108 मध्ये जे आकाश तत्व धारण होतं आपण काय करतो साधनेमध्ये आपल्याला कळते सगळ्या लहरी आणि शक्तीच्या चांगल्या एनर्जीजच्या धारण होतात. दैहिक जो आपल्या डावीकडच्या हृदयामध्ये जो विकार किंवा कोलेस्ट्रॉल म्हणा वाढण्याचं असं तर त्यावेळेस हे उजवीकडचं जे हार्ट आहे ते आपल्याला म्हणजे कोणतं जे इनविजिबल आहे जे आत्म्याच्या पोषणाने तयार झाले ते तुम्हाला हेल्प करतात कशासाठी संरक्षण देतात. पण असं समजू नका की आम्ही आता काही खाऊ शकतो म्हणजे काय साधना केली तर हार्ट अटॅक नाही येणार आणि असं प्रत्येक गोष्टीत तारतम्य असायलाच हवं. हा जो हे कसं आहे की अध्यात्मातून पण आपली पोषणातून पण दैहिक आपलं संरक्षण होते दाखवण्यासाठी आपण ते दादा स्वतः ब्रह्मस्वरूप होते. साईबाबाही होते. ओम श्री साईनाथाय नमः हे नामस्मरण म्हणजे एका ब्रह्माने दुसऱ्या ब्रह्माचे सिद्ध केलेले नामस्मरण. या नामस्मरणातून दादानी 9 ग्रह आणि 27 नक्षत्रांवरचे आपले प्रभुत्व सिद्ध केले. ओम श्री साईनाथाय नमः ही 9 अक्षरे म्हणजे पावसाची 9 अक्षरे आहेत. या नामस्मरणाच्या उच्चाराने कृपावंत ओमी 9 नक्षत्रे बरसू लागली की गुरुकृपेच्या ओलाव्याची साधकांवरती बरसात होते. देहातील 19 माध्यमे या कृपादृष्टीने भरून येतात आणि उदित झालेल्या जन्मकारणामुळे ह्या गुरुकृपेचा लाभ साधकांकडून इतरजनांना होतो. आपण आपल्या सहवासात असणाऱ्या इतरांना आता दादांच्या आवाजातल्या म्हणजे 10 मिनिटाचं म्हणजे 108 वेळेचे नामस्मरण आहे ह्यामध्ये दादांनी काही गोष्टी सांगितल्या त्याच्या हायलाईट केल्या होत्या आणि त्या मी तेवढंच ऑडिओ क्लिप तुम्हाला ऐकवतोय. फक्त जर पंखे बंद केले तर बरं होईल कारण ऑडिओ फार जुन्या रेकॉर्डिंगमधले 2 मिनिटासाठी 2च आहे. आमचे पण पंखे हां नामी तत्वाबद्दल आणि
जवळच्यामध्ये ही जी तुमची इष्टदेवता आहे, तुमच्या शक्तीची पूजा आहे. त्या पूजांचा उच्चार केला म्हणजे तुमच्या डोक्यात सवय झालं. तसं गुरु श्रीनाथामध्ये साईनाथ जे नावी त्याचं तुमचं ते विजय, त्याचा तुम्ही विचार केला म्हणजे ज्ञानावस्थेने तुमच्या डोक्यात सवय झालं. तुमच्या जवळच्याला माहिती की माझ्या भक्ताला कोणत्या विषयाचा अर्थ आहे, अपाय आहे, तर ते जवळचे आहे ते त्या विषयात निर्माण करतो. तुम्ही विषय आणि निर्माण करायला गेला तर तो विषय म्हणतो मी तिला बाबा जाणार नाही, मी तिला लोकांनी करतो. कळलं ना. म्हणजे ओम श्री साईनाथ आहे मधलं जे बीज आहे साईनाथ, ह्या आपण जेव्हा नामस्मरण करतो त्यावेळेस काय होतं की आपण आपल्या मनातच फोकस करताना आपण काय करतो, आज्ञाचक्र येते तिथे लक्ष देऊन आपण फोकस करून ते ध्यान किंवा अवधानासाठी प्रयत्न करतो. नाही, एक मिनिट, अजून एक ऑडिओ एक मिनिट चालेल, हरकत नाही. तर त्यावेळेस काय होतं की तो विषय म्हणजे इतकी सिद्धता की त्यांना माहिती आहे की आपल्याकडे फोकस करण्यासाठी, कारण प्रत्येक जण काय त्या लेवलचं साधक नाहीये की एकदमच वेगळ्या लेवलला ध्यान किंवा त्याचं ध्यान लागेल. आणि म्हणून 10 मिनिटांच्या साधनेमध्ये पण तुम्हाला ते मिळावं यासाठी जे आहे तुम्ही साईनाथ याचा उच्चार झाला आहे बीज, तर आपोआप तिथे कवच निर्माण होतं आणि इतर विषय तुमच्याकडे येण्यासाठी येऊ नाही शकत. आणखीन एक जो होता महत्वाचा, एवढा तुम्ही नाचवर तुम्ही निर्मित करा. एवढी या स्वराची आणि स्वरातून येऊन बनवलं याचा अधिक प्रकाश जर आपल्याला काही प्रकाशन द्यायचं म्हटल्यानंतर बात आपण बघू शकतो. तेवढा प्रकाश मोठा होतो. त्याच्या जेवढ्या तुमच्या दृष्टीकोन करतील तेवढा तुमच्या समंतामध्ये नामकर्ताचा प्रकाश जो आहे हा प्रकाश आहे. आणि या अवस्थेची नित्याला आपण सुधारून घेतली की प्रत्याहार करण्याच्या जी काही कृती किंवा क्रिया आपल्या दैहिक माध्यमाला विषयामध्ये आणावं लागतं. ते त्या तुम्ही एखादा विषय विषयात आणायचं नाही म्हणलं तिथे क्रिया काय होती, नाही विषय जो विषय आहे तो विचारात आणायचा नाही म्हणतात. हा विचार विषय तर त्या विचाराने जो विषय तुम्ही घालायचा नाही तो विषय म्हणतो मी त्या गोष्टीला दोष आहे, तू बाहेर आहे तो तुम्ही काय करू शकता. आता मी आपल्या इथे सांगितलं काय झाला की जो तुमच्या जीवनामध्ये तुमच्यावर साधने करतोय तो विषय तुम्ही तुमच्या जीवनावरती त्याचे प्राधान्य होणार नाही अशी साधना विषयावर घेऊन साधना. आता पंखे लावू शकता. कळलं ना काय दादांना अपेक्षित आहे. कारण अजून काय पाहिजे, एवढी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेगवेगळ्या गुरु मार्गांमध्ये किंवा तुम्ही इतरत्र बघाल आपल्याकडे जी माहिती आहे त्यामध्ये बऱ्यापैकी जी साधक आहेत ते साधक सिद्ध साधने यासाठी किती प्रयत्न करतात ते सगळं आपल्याला दिलंय. पण आपण काय करतो, दादांनी सांगितलंय की प्रपंच करून परमार्थ करावा आणि त्यातूनच सगळ्या गोष्टी मिळणार. पण मोस्ट ऑफ द टाइम आपण आपल्याला जे कम्फर्टेबल आहे तेच धरून चालतो. ऍक्च्युली आपल्याला बऱ्याचशा गोष्टी यात साधता येतील. यात पण दादांनी दिलं त्या लहरी सूक्ष्म म्हणजे सगळं आपल्याला करता येईल. पण त्यासाठी वेळ कसा असावा, जेव्हा केव्हा आपण पूर्ण आता पुढे आणखीन 2 येणारच आहेत सर्व मंगल मंगल आणि तर पूर्ण साधना करताना तुम्ही भान पेक्षा अवधान ठेवणं महत्वाचं असं मला वाटतं. कारण नामस्मरण हे फार महत्वाचं आहे, कारण ते आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी खूप उपयुक्त ठरणार. एक सांगायचं होतं, बऱ्याच जणांना माहित असेल की तीर्थ अभिमंत्रित करतात, त्याबद्दल महेंद्र आता डेमो दाखवेल आणि
मी सांगतो तीर्थ अभिमुद्रित करतात ते असं असतं की आपल्याला कधी एखादा आजार किंवा असं बरं नाही वाटलं, बरेचसे मानसिक किंवा शारीरिक थकवा, त्रास काही असं वाटलं किंवा डॉक्टरही सांगितलं तर आपण ते तीर्थ अभिमुद्रित करतो साधनेच्या वेळेस आणि ते आपण कारण करतो. पण त्यामध्ये कसं किती पाणी घ्यायचं कसं करायचं माहिती दाखवेल आणि ते साधनेच्या आधी येऊन बसू नका. कारण तुम्हाला माहित असेल अभिषेकने मगाशी दाखवलं तुम्हाला, याचं तुम्हाला कळलं ना साधना करताना ह्या 3 मधून काय होत असतं, कसला निगेटिव्ह म्हणजे पाणी एवढं महत्वाचं आहे ना. माझे 1-2 बाहेरच्या सरकारमधले जे वास्तू किंवा असे सहज बोलताना काही बोलले आपण काय आपल्याला जे घ्यायचं आहे ते घेतो ते करत नाही, पण त्यांनी पाण्यावर फार महत्व दिलं जातं. पाणी ही एक प्रकारची वास्तूमध्ये मेमरी होल्ड करून ठेवते. जर आपलेच हातबोटातले म्हणजे आपल्याच देहातले काही गोष्टी विसर्जित होत आहेत आणि आपण आधीच ते घेऊन बसलो तर धारणा होईल ना. म्हणून हे डॉक्टरांना पण विचारत आहे की आपण साधना झाल्यानंतर पंचपात्र असेल त्यात पूर्ण नाही भरायचं, थोडं भरायचं, कारण ते सांडू नये, कारण ते अभिमुद्रित आहे. म्हणून ते महेंद्र तुम्हाला सांगेल आणि दाखवेल. एका पंचपात्रामध्ये 3/4 म्हणजे पात्रापेक्षा थोडं जास्त पाणी घेऊन त्यामध्ये आपली तर्जनी बुडवायची आणि आपली उजव्या साईड तर्जनी बुडवायची आणि आपल्या डावी बोट आपल्या नाभीजवळ ठेवून 21 वेळा सद्गुरु नामस्मरण म्हणायचं आणि सद्गुरु नामस्मरण करायचं. हा ग्लास आणि हे असं आहे आणि अंगठा असं दाबून आपल्या नाभीजवळ ठेवायचं आणि ओम श्री साईनाथ हे फक्त पॉज ठेवायचं. संत रेग्युलर सांगितले जे 21 वेळा नामस्मरण करायचं आणि ते नंतर डोळ्याला लावून नंतर ते पाणी आपण ग्रहण करायचं. किंवा पण आजारी असेल तर आरोग्यासाठी चांगलं आहे. प्रत्येक दिवशी करायचं, हे प्रत्येक दिवशी हा प्रत्येक जरी केला तरी काय हरकत नाही. साधने नंतर आपली आणखीन त्या दिवसाचा दुसरा उपयोग गंगाजल म्हणून तुम्ही देऊ शकता. एखादी म्हणजे असं आजारी पेशंट असेल तर त्यांच्यासाठी किंवा सिरियस आहे की काय असतं की बरेचदा तुम्हाला गंगाजल माहिती म्हणून ते दिलं जातं. दादांनी धारणा कशी आहे की आपल्याकडे बरेच जण वाराणसी किंवा इथे जाऊन येतात किंवा ते कॅरी करतात पाणी, आणि जर असं कोण असेल तर त्याला त्या व्याधीपासून किंवा त्या जो देह जर्जर झालेला असतो त्यापासून मुक्ता मिळून नवीन देहासाठी किंवा पुढच्या मार्गासाठी गती मिळेल म्हणून बरेच जण गंगाजल किंवा हे करतात. तर आपल्याकडेच ती जी प्रोसेस आहे तीर्थ बनवण्याची, त्याचं गंगाजल म्हणून पण यूज होऊ शकतो असं सांगण्याचं एक व्यक्तीपासून न करता तुम्ही आजारी व्यक्तींसाठी तुम्ही गंगाजल म्हणून ह्याचा उपयोग करू शकता. ही जी पीपीटी आहे ती म्हणजे आम्ही पाठवूच थोडं करेक्शन आणि डॉक्टरांच्या, कारण अभिषेकने पण दिले छान दिले. ते ॲक्च्युली सगळ्या मिस नाही केल्या, प्रत्येकाचे एफर्ट्स आहे मंदारने त्याच्यापर्यंत सिक्वेन्स ठेवला. फक्त लॅपटॉप आणि प्रेझेंटेशनसाठी केला अभिषेक, महेश